ठीक आहे. हॅलो एव्हरीवन. तर आता सेशन आहे, त्या सेशनवर मी आपण जो लोड आहे, लोड म्हणजे जी पॉवर ट्रान्सफर केली जाते बाय विथ हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर, तर ती ट्रान्सफॉर्मरची पॉवर फ्रॉम वन फीडर टू अनदर फीडर ड्युरिंग मेंटेनन्स कशी ट्रान्सफर केली जाते, तर त्याचं एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन हेल्प ऑफ व्हर्च्युअल लॅब ऑन व्हर्च्युअल लॅब आपण त्या ठिकाणी लर्न करणार आहोत. ओके. So student, at generating power station, we generate electricity with the help of the different media, different power generating units like nuclear power plant, thermal power plant, or this hydroelectric power plant. See, this generated electricity transmitted with the help of the transmission line, transformer, and distribution line. And at the end of all the procedure, with the help of distribution line, this generated energy is distributed with the help of feeder, distributor, and service lines. Right now, while doing all the procedure, we have to use different kinds of instrument or the different kinds of things like transformer, transmission line, bus bar, alternator, then different kinds of measuring equipments like CTPT, relays, protected devices like circuit breaker, isolator. So different kinds of devices we need to use while dealing with the different kinds of system. Okay, different kinds of power system. Okay, in power system we'll find different kinds of alternator, feeder, transformer, income transformer, outgoing transformer, bus bar. Right now, suppose आता ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होतं किंवा तुमच्या सिस्टममध्ये काय होतं, आपण नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मर किंवा नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईन्स ह्या पॅरल कनेक्टेड असतात. कारण की एक ट्रान्सफॉर्मर तुमचा सफिशियंट नसतो की जो काही करंट जनरेट करतो, तो करंट जनरेट करतो किंवा जे पॉवर जनरेट करतो किंवा जे लोड डिमांड आहे, तर लोड डिमांड फुलफिल करायला त्या ठिकाणी सफिशियंट नसतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, दोन ट्रान्सफॉर्मर पॅरलमध्ये कनेक्टेड असतो, जेणेकरून जो काय सप्लाय आहे तो सप्लाय डिफरंट एरियाजमध्ये आपण किंवा डिफरंट सेक्टरला, कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल किंवा रेसिडेन्शियल असेल, त्या रेसिडेन्शियल सेक्टरला त्या ठिकाणी ट्रान्समिट करतो किंवा डिस्ट्रीब्यूट करतो. तर किंवा आपल्या पॉवर सिस्टीममध्ये जे काही डिफरंट ट्रान्सफॉर्मर ते पॅरलमध्ये कनेक्टेड असतात. पॅरल म्हणजे जो काही सप्लाय आहे ते इक्वली त्या ठिकाणी हाफ जे लोड त्या ठिकाणी ते शेअर करत असतात. मग सपोज एखाद्या वेळेस काय होतं, एखादा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला त्या ठिकाणी मेंटेनन्सला करायचं असतं. ओके, तर मेंटेनन्स करायचं असेल तर त्यावेळेस जो काही टोटल लोड आहे सिस्टमचा, तो टोटल लोड त्या ठिकाणी डिफरंट दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर त्या ठिकाणी आपल्याला शिफ्ट करावा लागतो. ओके, तर शिफ्ट करण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे, काही काय काय डिव्हाइसेस यूज करतात किंवा त्याची सिस्टमॅटिक प्रोसेस आहे लोड शिफ्ट करायला, तर ती सिस्टमॅटिक प्रोसेस त्या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरला त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, जे ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर मेंटेनन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता त्याच्याआधी ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर एक तुम्हाला सांगतो की ट्रान्सफॉर्मर तुम्ही सगळ्यांनी आय थिंक बघितलं असेल. एक ट्रान्सफॉर्मर एक AC डिव्हाइस आहे किंवा आपण त्याला AC मशीन म्हणतो, जे की तुमची एनर्जी लेवल आहे त्याची एनर्जी लेवल अप डाऊन किंवा कमी जास्त करण्याचं त्या ठिकाणी काम करतो. फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्या ठिकाणी लर्न केला असेल ट्रान्सफॉर्मर बेसिक्स, तर तो ट्रान्सफॉर्मर आपण यूज करणार आहोत. तर त्या ट्रान्सफॉर्मरचा लोड ट्रान्सफर फ्रॉम वन फीडर टू अनदर फीडर, लोड ट्रान्सफर ऑफ टोटल बस फ्रॉम वन टू अनदर फीडर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स, तो आपण लर्न करतो. ओके, आता त्याच्यात काय काय इक्विपमेंट्स असतात आपल्या बसमध्ये किंवा काय काय पॉवर सिस्टममध्ये इक्विपमेंट्स आहे, तर डिफरंट इक्विपमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला पॉवर सिस्टममध्ये बघायला भेटतील. तर त्याच्यात पहिला आहे तुमचा ट्रान्सफॉर्मर. बघा, पहिला आहे तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, जनरेटिंग स्टेशन आहे. इथं तुमचा लोड जो आहे तो जनरेटिंग लेवल इन्क्रीज केली तर फॉर ट्रान्समिशन 400 kV पर्यंत. परत हाई ट्रान्सफॉर्मर आहे, हे 400 kV परत 1100 kV पर्यंत फॉर डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी डिक्रीज केलं जातं. मग आता हे प्रिन्सिपल ऑपरेशन हा काय करतो, एसी मध्येच कन्वर्ट करतो. पण हे जे मॅग्निट्यूड आहे, हे मॅग्निट्यूड एक तर कमी करायचं काम करतं किंवा जास्त करण्याचं काम करतं. जर कमी करत असेल तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो, जर जास्त करत असेल तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बघायला भेटत. हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फॉर युअर ट्रान्सफॉर्मर, की प्रायमरी वाइंडिंगच्या वाइंडिंगला आपण सप्लाय कनेक्ट करतो, दॅट इज प्रायमरी. ज्या वाइंडिंगच्या अक्रॉस आपण लोड कनेक्ट करतो त्याला आपण त्या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंग म्हणतो. हे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. हा व्होल्टेज रेशो असेल तुमचा V2/V1 टू N2/N1K त्या ठिकाणी असतो. जर N2 इज ग्रेटर दॅन N1 असेल तर त्या ठिकाणी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो. जर N2 इज लेस दॅन N1 असेल तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल. N2 म्हणजे सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स, N1 म्हणजे प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स.
ह्या पद्धतीनं असतो. हा तुमचा ॲक्चुअल ट्रान्सफॉर्मर आहे. नेक्स्ट सेमिस्टरला जो तुम्ही मशीन सब्जेक्ट शिकाल त्याच्यात तुम्ही लर्न करालच. फक्त एक जस्ट आयडिया सांगतो तुम्हाला. तर आपल्याला हा ट्रान्सफॉर्मर आहे. हा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी याचं मेंटेनन्स करायचं. तर त्यासाठी हा लाईनमधून जी काही लाईन आहे, त्या लाईनमधनं कसं बाहेर काढायचं किंवा जो पॅरल ऑपरेशन असतं तर त्याच्यावरनं तो कसा त्या ठिकाणी डिस्कनेक्ट करायचा त्याची प्रोसिजर आपण त्या ठिकाणी लर्न करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा इक्विपमेंट जर म्हटलं किंवा दुसरा कंपोनंट म्हटलं ट्रान्सफॉर्मरचं तर त्याच्यात बघायला भेटेल की सिटी बघायला भेटते. सिटी जो करंट ट्रान्सफॉर्मर असतो तुमचा जो की आपण मेजरमेंटचं व्होल्टेज मेजर करतो. सॉरी करंट ट्रान्सफॉर्मर तुमचं करंट मेजर करतो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर जे व्होल्टेज मेजर करायचं हाय व्होल्टेज. तर ते हाय व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण पीटी आपण त्याला म्हणतो किंवा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. सेम तुमचं करंट ट्रान्सफॉर्मर जे काही लाईनचा करंट आहे तर तो लाईनचा करंट मेजर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ही सिटी त्या ठिकाणी यूज करतो. ओके. तर ह्या डिफरंट प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहे तर ते आपण त्या ठिकाणी यूज करतो. त्याच्यानंतर हा सर्किट ब्रेकर आहे. सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी आपण यूज करतो. दोन कॉन्टॅक्ट्स असतात, फिक्स मुव्हिंग कॉन्टॅक्ट, डिफरंट मीडिया त्या ठिकाणी यूज करतो आपण फॉर आर्क इंटरप्शन पर्पज. त्याच्यावर त्याचे भरपूर सारे टाईप्स आहे. ऑइल सर्किट ब्रेकर, एसएफसी, क्लिअर सर्किट ब्रेकर. तर ते डिफरंट काइंड्स ऑफ सबस्टेशन हा एक पार्ट तुमच्या पॉवर सिस्टमचा. ओके. तर याच्या रिलेटेड त्यांचा बस बार आहे. हे डिफरंट बस बार आहे ज्याच्याकडून आपण जो काही टोटल सप्लाय येतो तो सप्लाय डिफरंट फीडर असतो. ह्या विथ हेल्प ऑफ दिस बस बार आपण त्या ठिकाणी कनेक्ट असतो. हे सॉलिड बस बार बघायला भेटतील तुम्हाला. जे काही टॅपिंग्स असतात त्या टॅपिंग्स त्या ठिकाणी करत असतो बघ. आता ही जी सिंगल बस बार सिस्टम तर या ठिकाणी आपण तुम्हाला बघायचं आहे. मी सांगितलं मगाशी की नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मर पॅरलली कनेक्टेड असतात बघा. हे तुमचे ट्रान्सफॉर्मर आहे 1 2 3 हे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बघायला भेटतात तुम्हाला. ओके.
हॅलो. येस सर. तर हो, ते डिफरंट प्रोसेस आहे याची. तर एवढे नंबर ऑफ कॉम्पोनंट तुमच्या सिस्टममध्ये कनेक्टेड असतात. तर हा ट्रान्सफॉर्मर ज्यावेळेस मेंटेनन्ससाठी आपण ड्रॉ करतो, बाहेर घेतो, तर त्यावेळेस जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपण त्या ठिकाणी वन बाय वन लर्न करणार. माझी स्क्रीन मी शेअर करतो, तर बघू आपण सिक्वेन्स की ॲक्च्युअली प्रोसेस कशी होती. सिम्युलेटर आहे बरं. ही टोटल प्रोसिजर आहे बघा. इकडनं जो तुमचा जनरेटिंग स्टेशनकडनं जो काही इन्कम येतो त्याच्याकडनं, म्हणजे काही जनरेटिंग पॉवर आहे, जनरेटिंग पॉवर दिल वीस अल्टरनेटर ह्या बस बारला बघा. हा तो बस बार 33 kVचा या बस बारला त्या ठिकाणी कनेक्टेड असते. त्याच्यानंतर हे दोन ट्रान्सफॉर्मर आहे, हे दोन ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी तुम्हाला पॅरललमध्ये कनेक्टेड दिसतील. हा ट्रान्सफॉर्मर 1, हा ट्रान्सफॉर्मर 2 त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. येते लक्षात? दिसतंय का? हा ट्रान्सफॉर्मर 1, हा ट्रान्सफॉर्मर 2 बघा. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरच्या या ठिकाणी हा त्या ठिकाणी लोड किती शेअर करतोय, त्यातून करंट किती ड्रॉ करतोय, हे डिसाईड केलं किंवा एक टेबलमध्ये तुम्हाला शो केलं बघा. हा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी 30 एम्पियर करंट शेअर करतोय, हा 45 एम्पियर करंट ड्रॉ करतोय. 11 kVचे दोन्ही ट्रान्सफॉर्मर आहे. ऍक्टिव्ह पॉवर त्या ठिकाणी बघा 570 त्यानंतर 850 या रिलेटेड त्या ठिकाणी पॉवर त्या ठिकाणी शेअर करते ह्या बसला. आता सपोज मला ही दोन ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा ट्रान्सफॉर्मर T2चं मेंटेनन्स करायचं. तर ट्रान्सफॉर्मरचं मेंटेनन्स करताना किंवा ट्रान्सफॉर्मर सिस्टीममधनं, लाईव्ह सिस्टीममधनं ज्यावेळेस आपण बाहेर करतो, तर त्याच्यासाठी एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे. तर या प्रोसिजर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करावी लागते. तर ती प्रोसिजर काय आहे, ती प्रोसिजर त्या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. ओके, एक सेकंड. परंतु ही डायग्राम तुम्ही ओके बघा दिसते. हा ट्रान्सफॉर्मर 2 जर तुम्हाला त्या ठिकाणी मेंटेनन्सला बाहेर काढायचं, तर मेंटेनन्सचा घेताना तर जे काही सर्किट ब्रेकर्स आहेत, त्या सर्किट ब्रेकर्स त्या ठिकाणी पहिले आपल्याला ऑफ करावं लागतात सिक्वेन्सनी, आणि नंतर जो काही अर्थिंग स्विच आहे तो त्या ठिकाणी क्लोज करावा लागतो. तर बघा पहिले आपण हा ट्रान्सफॉर्मर T2 आहे, हा मला मेंटेनन्स करायचा आहे ट्रान्सफॉर्मर T2चा. जो काही लोड आहे तो सगळा लोड त्या ठिकाणी ह्या T1 ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी हा जो लोड आहे तो शेअर करणार. तर मी ट्रान्सफॉर्मर T2 येतो बघितलं, त्या ठिकाणी दोन्ही ऑप्शन दिले मला. टेकआउट करायचं आहे, त्या ठिकाणी सिस्टममधनं बाहेर काढायचं आहे. ओके, तर त्या ठिकाणी मी टेकआउट केलं. ओके, हा टेकआउट करायचा. तर मग पहिले त्यासाठी काय प्रोसिजर आहे, तर बघा प्रोसिजर काय, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन म्हणतो. तर हा जो स्विच आहे, हा स्विच त्या ठिकाणी ओपन करायचा आहे. तिथं टॅब्स दिले त्यांनी, तर मी हा ओपन केला, तर क्लोज केला या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय की जे याच्या रिलेटेड जे सर्किट ब्रेकर असेल, सर्किट ब्रेकर नंबर 3 आणि सर्किट ब्रेकर नंबर 5, हे 5 आणि 3 जे सर्किट ब्रेकर्स आहे हे त्या ठिकाणी मला ऑफ करायचे. ऑफ केले हे दोन्ही सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी ऑफ केले. त्याच्यानंतर लास्टला काय आहे की हा गँग ऑपरेटेड स्विच आहे, गँग ऑपरेटेड स्विच नंबर 4 हा त्या ठिकाणी मला ऑन करायचा. झाला ऑन. तर याच्या पहिले काय दिसत, त्या ठिकाणी असा सिम्बॉल काहीतरी दिसत होता. तर आता त्या ठिकाणी तुम्हाला ह्या टाईपचा त्या ठिकाणी सिम्बॉल त्या ठिकाणी बघायला भेटत. बघा म्हणजे ज्यावेळेस आपण हा ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्सला गेला, त्यावेळेस इथला जो काही लोड आहे, सगळा लोड त्या ठिकाणी ह्या ठिकाणी शिफ्ट झाला.
हा ट्रान्सफॉर्मर कुठल्याही प्रकारचा लोड त्या ठिकाणी कॅरी करत नाही. आता या कंडिशनला मी याचा मेंटेनन्स जो आहे तो मेंटेनन्स त्या ठिकाणी करू शकतो. बघा याच्या पहिले तुम्हाला पॉवर दाखवली बघा, इथं काहीतरी 570 होती आणि 800 समथिंग पॉवर होती, बरोबर ना. तर आता ही जी टोटल पॉवर, हा जो टोटल लोड आहे बघा, हा सगळा ट्रान्सफॉर्मर हा 1 त्या ठिकाणी शेअर करतो. लक्षात ठेवा, येते लक्षात. येस सर. हा बघा, तर ही जी पॉवर आहे बघा, इथली अल्टरनेटरची किंवा इनकमिंग बसबारची पॉवर आणि ट्रान्सफॉर्मर 1 शेअर केली पॉवर, इक्वल पॉवर दिसते. आता इक्वल इन पॉवर. याच्या पहिले Yes, काय sir. दोन्ही ट्रान्सफॉर्मर वर्किंग मध्ये होते, त्यावेळेस इक्वल त्या ठिकाणी किंवा त्यांच्या रेशोवरचे ते पॉवर शेअर करायचे. पण आता हा ट्रान्सफॉर्मर T2 जो आहे तो मी मेंटेनन्ससाठी घेतला, त्याच्यामुळे हा ट्रान्सफॉर्मर वरती लोड आला किंवा हा ट्रान्सफॉर्मर टोटल पॉवर त्या ठिकाणी शेअर करतोय. ओके, आता मला त्या ठिकाणी त्या ट्रान्सफॉर्मरचं मेंटेनन्स मी पूर्ण केलं, तर मला हा परत सर्किटमध्ये पुट करायचा आहे किंवा ते त्याचं पॉवर ती क्लोज करायची. तर त्यासाठी काय ऑपरेशन आहे, पण पहिले काय केलं तर लास्टला हा जो स्विच आहे, हा स्विच काय करायचा, ऑफ केला होता. तर पहिले हा स्विच आहे तो ऑन करायचा आहे. ओके, हा स्विच काय केला मी ऑन त्या ठिकाणी करायचा आहे. पॉवर बघा, इथं जी पॉवर आहे ती दोन्ही पॉवर शेअर करतात. दोन्ही ट्रान्सफॉर्मर कसे मेंटेनन्समध्ये वर्किंगमध्ये आलेत, बरोबर ना. हा ट्रान्सफॉर्मर, हा ट्रान्सफॉर्मर सपोज सेम मला काय करायचं, हा ट्रान्सफॉर्मर T1 मला त्या ठिकाणी टेक आउट करायचा, T1 ट्रान्सफॉर्मर. ओके, तर पहिले काय करणार मी, प्रोसिजर त्यांनी दिली. तर हा जो स्विच आहे, हा स्विच त्या ठिकाणी काय करायचा आहे, ओपन आहे तो क्लोज करायचा आहे. म्हणजे इकडे जाणार जो सप्लाय तो ठिकाणी आपण क्लोज करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट जी सर्किट ब्रेकर त्याचं रिलेटेड ट्रान्सफॉर्मरचे दोन्ही साईडला सर्किट ब्रेकर, हा 2 नंबर आणि 4 नंबरचा, तर ते पहिले ऑफ करायचे. तर पहिले हा लाईन कटचा ऑफ करायचा, त्याच्यानंतर हा ऑफ करायचा. ओके, हा ऑफ केला तर बघा इथे ही जी पॉवर आहे ही टोटल हा ट्रान्सफॉर्मर शेअर करतोय. ही जी पॉवर आहे ती हा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी शेअर करतोय. म्हणजे आता ह्या कंडिशनला आपण ट्रान्सफॉर्मर 1 वर त्या ठिकाणी जो पॉवर आहे ही हा ट्रान्सफॉर्मर T2 त्या ठिकाणी शेअर करतोय. T1 ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी मेंटेनन्स कंडिशनला आहे. आता ह्या कंडिशन माझा काय जो लोड आहे तो हा टोटल ट्रान्सफॉर्मर T2 शेअर करतोय. आणि ही जी पॉवर आहे इन अल्टरनेटरची इनकमरची बसबारची ह्या ट्रान्सफॉर्मर तिचं सेम दिसते. आता या कंडिशनला माझा T1 ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स झालाय, तर मला परत तो सर्किटमध्ये पुट करायचा. तर मी काय करेल, हा जो स्विच होता तर तो त्या ठिकाणी पहिले ऑफ करेल. ठीक आहे, टेबलवर ठेवली नाही हा क्लोज करायचा आहे. देन त्याच्यानंतर तो सर्किट ब्रेकर 2 आणि 4 आहे, 2 आणि 4 ते त्या ठिकाणी ऑन करायचे. 4 ऑन केला, नंतर 2 ऑन केला, देन हा जो स्विच ऑफ केला तर तो ऑन करून द्यायचा 2 नंबर. तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी जी काही शेअरिंग आहे, लोड शेअरिंग, तर ती लोड शेअरिंग त्या ठिकाणी आपण परफॉर्म करतो. येते लक्षात. येस सर. तर ह्या पद्धतीने तुमचं जे सर्किट आहे, सर्किट त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी मेंटेनन्ससाठी किंवा जर काही फॉल्ट आला तर त्यावेळेस आपण सर्किटच्या बाहेर काढला, आपण सर्किटमध्ये बाहेर घेतो आणि जो काही मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स त्या ठिकाणी त्याच्यावरती केला जातो.
तर ह्या पद्धतीने तुमचे जे काही सर्किट आहे त्या ठिकाणी ऑपरेट होतं. जर काही फॉल्ट आला तर त्यावेळेस पण ह्या पद्धतीने तुमच्या ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्ससाठी बाहेर घेतं. येतं लक्षात, याच्यात काही डाऊट कोणाला? नो सर. येतं लक्षात? येस सर.